महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेंढपाळ महिलेच्या कुशीत झोपलेल्या 11 महिन्यांच्या बाळाला बिबट्याने पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री पुण्यातील दौंड तालुक्यातील दहिटणे येथे घडली। पुण्यातील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे पथक आणि यवत पोलीस यांनी काल सकाळपासून शोध मोहीम राबवूनही सायंकाळपर्यंत बाळाचा शोध लागला नसल्याची माहिती दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली आहे। धुळा भिसे ही आपली पत्नी आणि 11 महिन्यांची मुलगी मेंढपाळाच्या कळपाजवळ झोपले होते। मध्यरात्री उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उसाच्या शेतात पळवून नेले। बाळाच्या आईवडिलांनी आरडाओरड केला, मात्र तोपर्यंत बिबट्या बाळाला घेऊन पसार झाला। घटनेची माहिती दौंड वन विभागाला देण्यात आल्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे वनसंरक्षक दीपक पवार, दोडक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे आणि यवत पोलीस आज सकाळपासून बाळाचा शोध घेत आहेत। मात्र उसाचं मोठं क्षेत्र असल्यामुळे सायंकाळपर्यंत बाळाचा शोध लागू शकला नाही। बोरी पारधी गावच्या हद्दीत 17 नोव्हेंबर 2024 रोजी भरदिवसा ऊसतोड मजुराचा 3 महिन्यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत ठार केले होते। 5 महिन्यात तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।